एकीकडे मुख्यमंत्री समृद्ध अभियान योजना राबवल्या जात आहे. जिथल्या गावाचा नंबर लागला तर त्याला 2 कोटी 3 कोटी बक्षीस मिळणार आहे. आणि एक आमची ग्रामपंचायत आहे जिथं लोकांना राहायला घर नाही आहे, घरकुल भेटत नाही आहे. चला 26 जानेवारीला ग्रामसभा होणारच आहे. जरा ग्रामसभा बघा कशी असते. ग्रामसभेमध्ये काय बोलावं लागते, काय मुद्दे मांडावे लागतात, माणूस कसा पाहिजे तत्पर, बघा जरा. निधी कसा प्राप्त होतो गावाला सगळे लिहिले. 15 व्यक्त आयुक्त, स्वनिधी, महात्मा गांधी रोजगार योजना, स्वच्छ भारत मिशन, जलजीवन मिशन, जिल्हा वार्षिक नियोजन, आमदार खासदार निधी, लोकवर्गणी आणि राज्य केंद्र सरकारच्या इतर योजना. 15 व्यक्त आयोगातून जनगणना कधी व्हायले? एक मिनिट जनगणना कधी व्हायले? 2011 ले. आपल्या गावची लोकसंख्या किती दाखवले? 1932. मग प्रत्येक व्यक्तीले 800-900 रुपये 15 व्यक्त आयोगातून पडते. किती मॅडम तुम्हाला शासन निर्णय बी इथं सांगा. हा एक मिनिट वाढ येऊ जाऊ द्या. हे सांगा, हे इट आहे 15 व्यक्त आयोगाचा शासन निर्णय महाराष्ट्र शासन. हे 80% निधी ग्रामपंचायतले पडतो, 10% पंचायत समिती, जिल्हा परिषदले 10%. सांगा मी हे निधीचे प्रकार आहे. आणि असे टोटल 80 लाख रुपये यांनी टाकेल विकास आराखड्यात की आम्हाला गावचा विकास करायचा आहे आणि 80 लाख रुपये आम्हाला टाका. हा बरोबर आहे. मग शासनानं यांना किती रुपये टाकले हा हे मला दाखवा, गावकऱ्यांना दाखवा. बरोबर आहे का? मग तुमचा विकृती आराखडा आहे ना, मग तुमचा आराखडा दाखवा आम्हाला. हे तर 2000 कितीचं आहे? 24-25चं. हे मागचं जे झालं गेलं ते जाऊ द्या. आता फक्त या एका वर्षाचं दाखवा. हे 2021-22चा आहे, 22-23चा, 23-24चा. हा एका वर्षाचं दाखवा. काही लोक म्हणतात काही करू द्या त्यांना, कितीही उडू द्या, काही होत नाही. तुम्हाला वाटतं घोटाळा केला तर काही होत नाही. बघायचं आहे काय होते, बघा जरा. कुल मंजुरी किंवा अनुदान हप्त्यासाठीच्या भ्रष्टाचार प्रकरणी आता सरपंचांबरोबर ग्रामसेवकही रडारवर असणार आहेत. आतापर्यंत सरपंचावर कारवाई केली होती, मात्र आता संबंधित ग्रामसेवकावरही कारवाईचा इशारा ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी दिलाय. घरकुलासाठी पैसे घेणाऱ्या कुणालाच सोडणार नाही असा दमही गोरे यांनी प्रशासनाला भरलाय. काय वाटते, काय सगळ्या ठिकाणी आपल्यासारखे भ्रष्टाचारी बसेल असतील असं वाटते की काय? असं नसते. बीडीओ नाही सीईओ नाही कलेक्टर ऑफिस नाही सब डिव्हिजनल ऑफिसर नाही ग्रामविकास मंत्रालय. जिथं जायचं पडेल तिथं जाईल.